सांगितलं मॅडम? प्रश्न विचारला का मी सांगू तुम्हाला? काल मला ढाळेगाववरून काही शेतकऱ्यांचे फोन आलेले होते. एक 2 ते 3 शेतकऱ्यांचे फोन आले आणि त्यांचे मे 2025 मध्ये जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं त्या संदर्भात काही तक्रारी होते. एक 2 ते 3 शेतकऱ्यांचे फोन आल्यामुळे मी आज मान्य जिल्हाधीशक कृषी अधिकारी यांची सकाळी 11 वाजता लातूर येथे आढावा सभा असल्या कारणाने मी तिथं असल्यामुळे मंडळ कृषी अधिकारी किनगाव जाधव साहेबांना मी सदरील शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त करून घेण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या व मी स्वतः लातूर येथे बैठकीला उपस्थित होतो. पण अचानकच मला 12-12:30ला ऑफिसवरून तसेच काही शेतकऱ्यांचे फोन आले की मोठ्या प्रमाणावर शेतकरी जवळपास 100च्या वर शेतकरी हे कार्यालयात आलेले होते. त्या अनुषंगाने मी तात्काळ मान्य जिल्हाधीशक कृषी अधिकारी लातूर यांची परमिशन घेऊन बैठक तशीच सोडून इथं उपस्थित झालो. इथं आल्यावर समजलं की ढाळेगाव येथील काही शेतकऱ्यांचे मे 2025 मध्ये जे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते त्या संबंधात काही तक्रारी आहेत आणि संबंधित कृषी सहाय्यकाबद्दलही काही तक्रारी आहेत. त्यांनी त्या आज इथं मांडलेल्या आहेत. तसंच त्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे. त्या लेखी निवेदनावर जे अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान होते ग्रामस्तरीय समिती असते. त्याच्यामध्ये केवळ कृषी सहाय्यकच नसून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक अशी संयुक्त समितीद्वारे पाहणी होते आणि त्या पाहणीच्या आधारावर याद्या फायनल करण्याचं काम महसूल विभागामार्फत केलं जातं. तर उद्याचा मान्य उपविभागीय अधिकारी मान्य लटकटे मॅडम यांच्या सूचनेनुसार आम्ही बैठक बोलवून यावर एक चौकशी समिती स्थापन करणार आहेत आणि त्या चौकशी समितीमध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर सक्त कारवाई ही नियमानुसार केली जाईल. आताच्या चौकशीच्या दरम्यान जिओ टॅगिंगचे फोटो असतील किंवा मे मधला जो पीक पेरा तुमचा रब्बीचा जो पीक पेरा आहे तत्सम जे काही पुरावे लागणार आहेत ते पुरावेच तुमच्या कृषी सहाय्यकाकडून उपलब्ध नसताना अजून चौकशी समितीची गरज का असते नाही. तर कोणतीही तक्रार जी आल्यावर जे आहे ना त्याची सविस्तर चौकशी करणे गरजेचं आहे. जो अर्ज आलेला आहे त्यामध्ये जे 36 लाभार्थी आलेले आहेत त्याच्यापैकी काही जे तक्रारदारांचं म्हणणं आहे मग त्या बोगस आहेत का ह्याच्यासाठी इथं फक्त आता कृषी विभाग उपलब्ध आहे. संयुक्त समितीचे तिन्ही मेंबर जे आहेत ते उपस्थित असणं गरजेचं आहे. त्यांच्या उपस्थितीतच चौकशी करणं गरजेचं आहे. ढाळेगावचा हा प्रश्न असून तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये अशा घटना घडण्याचा आता अंदाज व्यक्त केला जातो. त्या संदर्भात तुम्ही संबंधित तुमच्या सर्व तालुक्याचा आढावा घेणार? 100% ह्याच्यावर आणि आताच मॅडमने म्हणल्यासारखं रँडमली आम्ही काही तपासण्याही करू. तसेच आताही सुद्धा जी पंचनामे चालू आहेत खरीप 2025च्या अनुषंगाने त्यालाही स्वतः मी वैयक्तिक आणि आमच्या ज्या सुपरवायझन करणारे अधिकारी आहेत त्यांना उपस्थित राहण्याची सूचना देतो. बरं, आता जे अधिकारी होते म्हणजे शेतकरी होते त्याच्यात एक शेतकऱ्याच्या नावावर शेती नाही पण त्याला यादीत नाव आले नाही. आता जे मॅडमनी सांगितल्या सूचना दिल्या ज्या 2 प्रकारच्या याद्या व्हायरल व्हायल्यात. एक तलाठी सध्याच तलाठी शिंदे साहेबांनी कोणची तरी यादी टाकली आणि त्यांनी डिलीट केली असं ग्रामस्थांचं म्हणणं होतं. आणि दुसरी यादी आमचे जे कृषी सहाय्यकांची जी यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये 2 त्या शेतकऱ्याचे नाव नाही आहेत. एक यादी जी तलाठी साहेबांनी डिलीट केलेली आहे जी शेतकऱ्यांकडे आहे त्याच्यात 2 शेतकऱ्याचे नाव आहेत. पण त्याचे जे संयुक्त पंचनामा गेलेला आहे त्या 2 शेतकऱ्यांचे नाव नसल्याचे मॅडमला निदर्शनास आलेले आहे. याद्या ज्या आहेत या ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्ड असतात किंवा आपल्या कार्यालयाचे नोटीस बोर्ड त्या प्रसिद्ध केल्या जातात. याद्या ज्या आहेत त्या आपल्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध नाही, ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणं आवश्यक आहे आणि तशा आम्ही सूचनाही प्रत्येक संबंधितांना दिलेल्या असतात आणि त्याने प्रसिद्ध करणं बंधनकारकच आहे. त्याने अधिकाऱ्यांनी काही फोन केले होते पैशाची तर मागणी शेतकऱ्याला मॅनेज करण्यासाठी बोलले गेले होते. हा शेतकरी म्हणून नाही ह्याच्याबद्दल नाही. तसं काय चुकीचा प्रकार होत असेल तर निदर्शनास कारवाई होईल. पण म्हणले होते काय झालं म्हणले होते जर तसं काय आलं 100% कारवाई होईल त्याच्यावर. व्हॉट्सअप कॉल देखील केले होते असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. तसं काय असेल तर आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात द्यावं त्याच्यावर कारवाई करू. सर आपले जे कृषी सहाय्यक यांना काही मुख्यालय राहण्याबाबत काही शासनाची सूचना आहे? मुख्यालयाचा जे होता पण एक माझ्या मध्यंतरी रद्द झालेला आहे. मला त्याच्यावर थोडंसं अजून एकदा कन्फर्म करावं लागेल GR पाहून. जर असेल तर तुम्ही मुख्यालय राहण्याचे आदेश काढणार?